नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। रात्री शेतात विहिरीजवळ जेवण करत असताना बिबट्यानं शेतकऱ्यावर झडप घातली। शिवाय याच परिसरात एक लहान मुलावरही बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या दगडांनी भरलेले वाहन उलटल्यानं 2 पर्यटकांचा जागीच मृत्यू झालाय। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। गोंदियाच्या सोनेगावात रानगावाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर एक शेतकरी किरकोळ जखमी झालाय। त्यांच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधात महाविकास आघाडीच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं। राजकीय वादातून बाळासाहेब सरवदे यांचा निर्घृण खून झाला होता। यावरून खासदार प्रणिती शिंदेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आर्वी येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांनी पदभार स्वीकारलाय। नगर परिषदेच्या सभागृहात सत्कार समारंभ पार पडला। आमदार सुमित वानखेडे, मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। थंडीच्या कडाक्यानं आंबा बागायतदारांना दिलासा मिळालाय। हापूसच्या मोहरासाठी अत्यंत पोषक असं वातावरण तयार झालंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोहर प्रक्रिया लवकर आणि जोमानं सुरू झाल्यानं बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे ते माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाट मृत्यूचा सापळा बनलाय। ताम्हिणी घाटातील प्रवासाची नवीन वर्षाची सुरुवात दुर्दैवी घटनांनी झाली आहे। एका अवघड वळणावर कार खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला। यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात याच अवघड वळणावर गाडी दरीत कोसळून पुण्यातील 6 तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यामुळे ताम्हिणी घाटात सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप केला जातोय। येवला शहरात सायबर सुरक्षा आणि नायलॉन मांजाविरोधात जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आलं। बस स्थानक परिसरात या जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात SND पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांचं लक्ष वेधलं। सातारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची औंध येथे महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी पार पडली आहे। अंकुश गोरे युवा मंचच्या वतीनं आयोजित केलेल्या निवड चाचणीत जिल्ह्यातील 40 मल्लांची निवड महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी झाली आहे। कळवण तालुक्यातील डोंगरादेव उत्सवाची सांगता झाली। या उत्सवात शेवटच्या दिवशी संध्याकाळी बोकड बळी देऊन पंगत देण्याची प्रथा असते। समाप्तीचा दिवस असल्यानं परिसरातील आदिवासी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता। हिंगोलीतील औंढा नागनाथ येथील पूजा अभिषेक दर्शनासाठी आता ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून संस्थेची वेबसाईट तयार करण्यात आली आहे। दरवर्षी 25 लाख भाविक प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी भाविकांची अडचण लक्षात घेऊन वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे। जळगावात भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ कारला अचानक आग लागली। पूर्ण वाहन जळून खाक झालं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे।